D&D लर्निंग सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक्सचं इंट्रोडक्शन, म्हणजे आपल्या लॅबमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. त्याआधी आपण एक छोटंसं जनरल लाईफमधलं एक उदाहरण बघूया. समजा आपल्या घरी एक छोटीशी मेणबत्ती लावलेली आहे आणि चुकून आमचा हात त्याच्यावर जातो आणि लगेच आपण हात तिथून काढून घेतो. तर या ज्या ह्युमन सिस्टममध्ये 3 वस्तू काम करत असतात. एक असतं स्किन, दुसरं असतं ब्रेन आणि तिसरं असतं आपले मसल्स. म्हणजे स्किन आपलं जे टेम्परेचर आहे, रायझिंग टेम्परेचर, ते सेन्स करतं, ब्रेनला सिग्नल देतं आणि ब्रेन तो सिग्नल प्रोसेस करतो आणि अकॉर्डिंगली कुठल्या मसलला आपण कमांड द्यावी त्या मसलला तो कमांड देतो आणि तिथून आपला हात पाठीमागं घेतला जातो. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं, हेच जर इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये तुम्ही कम्पेअर केलात तर इलेक्ट्रॉनिक सिस्टम पण असंच काम करतं. यामध्ये पण इनपुट डिव्हायसेस असतं. स्किनच्या जागी इनपुट डिव्हाइस असणार आहे, मसलच्या जागी आउटपुट डिव्हायसेस असणार आहेत आणि या दोघांना कंट्रोल करण्यासाठी जो ब्रेन म्हटला तो त्या ठिकाणी मायक्रो कंट्रोलर या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि हे जे इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, हे तर एक सिम्पल सोपं उदाहरण बघितला तर एक सेन्सर, LDR सेन्सर आहे, तो सिग्नल देणार मायक्रो कंट्रोलर उनोला आणि त्यातून एखादा मोटर किंवा कुठलाही एक आउटपुट डिव्हाइस काम करणार. तर असं हे इलेक्ट्रॉनिक्स जगत काम करत असतं. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इनपुट, आउटपुट आणि कंट्रोलिंग डिव्हायसेसमध्ये हे इनपुट डिव्हाइस हे इंडिपेंडेंट काम करतं, पण कंट्रोलिंग डिव्हाइस हे इनपुट डिव्हाइसच्या दिलेल्या सिग्नलवरती काम करत असतं आणि आउटपुट डिव्हाइस हेही कंट्रोलिंग डिव्हायसेसच्या कमांडवरती काम करत असतं. इनपुट डिव्हायसेस जर बघितलं तर तुम्ही सेन्सर जास्तीत जास्त तुम्हाला त्या इनपुट डिव्हायसेसमध्ये बघायला मिळतील. आउटपुट डिव्हायसेसमध्ये बघितला, आउटपुट डिव्हायसेस हे तेच असतात जे आपल्याला कळतील, म्हणजे एका ह्युमनला कळतील. आवाज, व्हायब्रेशन म्हणजे सेन्स किंवा दिसणे किंवा एखादा स्मेल किंवा असे प्रकारचे जे डिव्हायसेस जे आपल्या सेन्सेसशी, 5 जे सेन्सेस आहेत आपले याच्याशी कनेक्टेड आहेत, हेच आपल्याला आउटपुट डिव्हाइसमध्ये बघायला मिळतील. आणि कंट्रोलिंग डिव्हायसेसमध्ये आपल्याकडे आर्डिनोचे भरपूरसे बोर्ड आहेत आणि आपल्याकडे रास्पबेरी पाई पण आहे, ते पण आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया इनपुट डिव्हायसेस. इनपुट डिव्हायसेसमधली ही जी लिस्ट आहे 37 कंपोनंटची, तर यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त, मी जसं सांगितलं, इनपुट डिव्हायसेस हे संख्येमध्ये जास्त असतात, आउटपुट डिव्हायसेस संख्येने कमी असतात, तेही आपण बघणार आहोत. आता हे 37 आहेत. यातला सर्वात प्रथम जो आहे तो IR सेन्सर, म्हणजे इन्फ्रारेड सेन्सर. हा प्रॉक्झिमिटी सेन्सर पण म्हटला जातो. याच्यापासून आपण ऑब्जेक्ट डिटेक्ट करतो 2 ते 4 सेंटीमीटरमध्ये. LDR सेन्सर आहे, सूर्याची जे किरणं पडतात त्याच्यावरती याचं सेन्सरचं रेजिस्टन्स डिफरन्स होत असतं. IR सेन्सर आहे, लाईन फॉर्मसाठी यूज करतो आपण. ह्युमन टच सेन्सर, म्हणजे आपण फक्त आपला बोट ठेवलं तर तो सेन्स करतो, हा टच सेन्सर आहे. बटन, हे तुम्ही बटन नॉर्मल असतातच बघता तुम्ही ऑन ऑफ करण्यासाठी. साऊंड सेन्सर, साऊंडची इंटेन्सिटी सेन्स करणारा हा सेन्सर आहे, हे आपण वापरतो. मेटल टच सेन्सर आहे, मेटल डिटेक्टर नव्हे, मेटल टच झाला तरच तो डिटेक्ट करतो. सॉईल मॉइश्चर सेन्सर, सॉईलमधली आर्द्रता आपण मेजर करण्यासाठी वापरतो. हे रेन ड्रॉप सेन्सर आहे, पाण्याचा कुठलाही ड्रॉप, रेनच गरजेचं नाही, पाण्याचा ड्रॉप पडला की सेन्स करणार. आता हे जे आहेत हे MQ सिरीज आहे. MQ सिरीज, आता हे MQ म्हणजे एक ॲक्च्युली जपनीज नाव आहे ते, त्यातून तो घेतलेला आहे MQ म्हणजे. आता ही सिरीज कशासाठी, हे सगळे आपले स्मोक डिटेक्टर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस जे आहेत यांना डिटेक्ट करण्यासाठी हे सेन्सर आहेत. MQ 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 135. आता बघा, MQ हे दिसायला सेम असतात, पण त्यांचं नावावरती, म्हणजे जे एज असतं हे स्टीलचं, त्याच्यावरती त्याचं नाव लिहिलं असतं, त्यातून हे आपल्याला ओळखायचं असतं. MQ 135 एअर क्वालिटी सेन्सर. नेक्स्ट आहे आपला ह्युमिडिटी सेन्सर, म्हणजे हवेमधलं जे वेपर्स आहेत, पाण्याची आर्द्रता आहे, ती आपण डिटेक्ट करतो. अल्ट्रासॉनिक सेन्सर, ऑब्जेक्टला डिटेक्ट करण्यासाठी आपण करतो, 4 मीटरचं रेंज असतं त्याचं. PIR मोशन सेन्सर, मोशन झाला की तो सेन्स करतो. टेम्परेचर सेन्सर LM35, छोटा असतो, ट्रान्झिस्टरसारखा पण चांगलं काम करतो. कलर रिकग्निशन सेन्सर, कलर रिकग्नाइज करतो. वॉटर फ्लो सेन्सर आहे, पाणी जेवढं फ्लो होतं, वॉटर मीटर पण म्हणू शकता आजकालचं. फ्लो, त्यानंतर फोर्स प्रेशर सेन्सर आहे, प्रेशर डिटेक्ट करतो. पिझो इलेक्ट्रिक प्लेट, आपण दाब दिला तर त्यातून इलेक्ट्रिसिटी बाहेर पडते. पल्स रेट, हृदयाचे ठोके आपण मोजू शकतो या सेन्सरद्वारे. ब्लूटूथ मॉड्यूल आहे, ब्लूटूथचं जे सिग्नल असणार आहे, इनपुट देणार आहे, ते सिग्नल हा देत असतो. GSM, यामध्ये सिम कार्ड वापरून आपण ऑटोमॅटिक डिव्हायसेस जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामधून ऑपरेट करू शकतो. GPS आहे, ग्लोबल पोझिशनिंग, आपल्या वस्तूचं पोझिशनिंग आपण बघू शकतो. युनिव्हर्सल स्विच कीपॅड, नंबर पॅडचा वापर आपण प्रोजेक्टमध्ये करत असतो. RF मॉड्यूल, RX आणि TX कम्युनिकेशनसाठी वापरतात, हे RX आणि TX म्हणून. त्यानंतर जॉयस्टिक आहे, गेम पॅडवरती बघितलं असणार, पुढं पाठीमागे वगैरे लेफ्ट राईट. RFID कार्ड हे पेट्रोल बंकवरती बघितलं असणार, कार्ड स्वाईप केल्यानंतर ती मोटर किंवा इंजिन पेट्रोलची चालू होते. कॅपॅसिटेटिव्ह टच मॉड्यूल, हा एक टच मॉड्यूल आहे, याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत.
ट्रिपल ॲक्सिस मॅग्नेटोमीटर आणि ट्रिपल ॲक्सिस ॲक्झेलरोमीटर हे दोन्ही आपल्या मोबाईलमध्ये असतात. आपण मोबाईलमध्ये गेम खेळतो, कारचा इकडे तिकडे लेफ्ट हलवतो, तर ते त्याच्यावरती डिपेंड होतं. फ्लेक्स सेन्सर हा एक रजिस्टर्ड आहे, तर ही एक इनपुट डिव्हाइस आहे. इनपुट डिव्हाइसेसमध्ये जर बघितलं तर पहिले 1 ते 5 हे डिजिटल आहे. म्हणजे ह्यात फक्त तुम्ही या सेन्सरला डिजिटल म्हणूनच वापरू शकता. बाकी 6 ते 17 जे आहेत हे तुम्ही डिजिटल अधिक ॲनालॉग ह्या दोन्ही पद्धतीने ह्यांना वापरू शकता. म्हणजे हे दोन्ही प्रकारे काम करतात, डिजिटल पण आणि ॲनालॉग पण. आता राहिलेले जे 18 ते 37 आहेत हे सगळे ॲनालॉग सेन्सर आहेत. आता हे डिजिटल म्हणजे काय आणि ॲनालॉग म्हणजे काय, एक सोपं भाषेमध्ये सांगायचं म्हणजे आपल्या घरातलं जे बटन आहे, लाईटचं स्विच आहे, हे डिजिटल आहे. म्हणजे एकतर तो चालू होणार, लाईट चालू होणार किंवा बंद होणार, इंटरमिडिएट किंवा मधली कुठली पोझिशन त्यात नसणार आहे. आणि तेच ॲनालॉग म्हणजे, ॲनालॉगचं उदाहरण म्हणजे आपल्या सायन्सच्या लॅबमधलं एक थर्मोमीटर. तुम्हाला प्रत्येक वेळी एकच रीडिंग नाही देणार ती, जसं टेम्परेचर वर खाली होईल कसंही. आता समजा 25.1 असेल, 25.2 असेल, काही टेम्परेचर किती असेल तर ती टेम्परेचर देणार, जी व्हॅल्यू फिक्स नसणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. मग अशा ह्या वस्तूंना ॲनालॉग असे म्हणतात. आणि हे जे सेन्सर आहेत हे त्या प्रकारचे सेन्सर आहेत. हे सोप्या भाषेमध्ये सांगितलं मी, म्हणजे टेक्निकली बघितला तर त्याचं मोठं डेफिनेशन आहे. तर हे डिजिटल आणि हे ॲनालॉग, तर हे दोन्ही सेन्सर आपल्याला वेगळ्या प्रकारचे असतात. ज्या सिच्युएशनला आपल्याला गरज असते त्याप्रमाणे आपण या सेन्सर्सना उपयोगात आणून प्रोजेक्ट हे करत असतो. आता बघूया आपण पुढचे जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आपल्याकडे आउटपुट डिव्हाइसेस मी जसं सांगितलं मोजके आहेत, 15 आहेत. पहिला आहे LED, वेगवेगळ्या कलरचे असतात. बजर आपण भरपूरशा ठिकाणी बघत असतो. त्यानंतर व्हायब्रेशन मोटर आहे, आपल्या मोबाईलमध्ये असतो हा छोटासा जो गोल आहे, त्याला पॅनकेक मॉडेल म्हणतात. लेझर डायोड आहे आपल्याकडे, खेळण्यामध्ये वगैरे येतं लेझर डायोड वगैरे. साऊंड प्लेबॅक मॉडेल फारच छान आहे, आपला स्वतःचा आवाज आपण रेकॉर्ड करून ज्यावेळी हवा आहे त्यावेळी प्ले करू शकतो. 2 चॅनल आणि 1 चॅनल मॉडेल म्हणजे रिले. तर हे जे रिले आहेत हे आपण इंटरफेस म्हणजे हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेजच्या मधला हा जो भाग आहे त्याला तो रिले असतो. वॉटर पंप मॉड्यूल आहे, सबमर्सिबल वॉटर पंप मॉड्यूल छोटासा. BO मोटर आहे, बॅटरी ऑपरेटर मोटर आहे. DC मोटर आहे, 150 RPMचा DC मोटर आहे लॅबमध्ये. आता सर्वो मोटर्स आहेत 4 प्रकारचे टोटल. स्मॉल सर्वो मोटर प्लास्टिक गिअरचा असतो हा, म्हणजे आतले गिअर प्लास्टिक असतात. हा स्मॉल आहे पण आतले गिअर्स हे मेटलचे असतात. त्याचबरोबर पोझिशनल सर्वो अँगल बेस्ड आहे, हा साईजमध्ये थोडा मोठा असतो. आणि कंटिन्युअस मेटल गिअर हे दोन्ही सेम असतात आणि तेवढे सगळे ॲसेसरीज त्याच्याबरोबर येत असतात. 7 सेगमेंट LED डिस्प्ले, 2x16 और 16x2 LCD डिस्प्ले हे आपण बघितलेलं आहे. 8x डॉट मॅट्रिक्स आपण हे बसमध्ये वगैरे रनिंग लेटर बघत असतो, हा तोच आहे. त्यानंतर रोबोटिक्स स्टेपर मोटर, हा रोबोटिक्समध्ये वापरला विथ ड्रायव्हर बोर्ड. तर हे आहेत आपले आउटपुट डिव्हाइसेस. वापरायला फार सोपे असतात. जसं मी सांगितलं सुरुवातीला हे मोजके असतात आणि कमी असतात. आणि जसं मी सांगितलं आपले ह्युमन सेन्सेसला दिसणारे जे आहेत तेच आपल्याला आउटपुट डिव्हाइसमध्ये दिसतील. ओके, आता 1 ते 7 नंबर हे वापरायला फार सोपे आहेत, म्हणजे त्यांचं कनेक्शन फार सोपं आहे, त्यांचं प्रोग्रामिंग अतिशय सोपं आहे. आणि हे प्रोजेक्टमध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला वापरावे लागत असतात आणि हे आम्ही वापरत असतो. 8, 9, 10, 11.3, 11.4 आणि 15 नंबर यांना एक्सटर्नल पॉवर सोर्सची गरज असते. म्हणजे आर्डिनोच्या बोर्डवरून जे आउटपुट 5 व्होल्टेज असतं त्याच्यावरती हे काम करू शकत नाहीत. काही वेळेला जरी हा बघा वॉटर पंप मॉड्यूल जो 8 नंबरचा आहे तो 3 व्होल्ट टू 6 व्होल्ट लागतो, पण त्याला करंट जास्त लागतो, त्यामुळे तो रन होत नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला काय लागतं, एक्सटर्नल 12 व्होल्ट द्यायचा. तो कशाला द्यायचा तर या बोर्डला, हा जो दिसतो ना 298P आणि 293D ह्याला म्हणतात ड्रायव्हर बोर्ड. आणि या ड्रायव्हर बोर्डद्वारे आपण या डिव्हाइसेसना कंट्रोल करत असतो. तर या ड्रायव्हर बोर्डची गरज ह्या बाकीच्यांना लागते. आणि जे बाकीचे आहेत राहिलेले त्यांना ते नॉर्मली आपण प्रोग्रामिंगद्वारे आर्डिनो बोर्डवरून आपण कंट्रोल करत असतो. तर हे झाले आपले हे आउटपुट डिव्हाइसेस. आता बघूया कंट्रोल अँड डिव्हाइसेसमध्ये आपल्याकडे आहे आर्डिनो मेगा आहे, आर्डिनो मेगा आहे, आर्डिनो उनो आहे आणि आर्डिनो नॅनो आहे. तर हे आपल्या नावाप्रमाणे मेगा म्हणजे मोठा आहे, उनो म्हणजे मीडियम आहे, नॅनो म्हणजे छोटा. आणि एक आहे रास्पबेरी पाय. रास्पबेरी पाय एक ॲडव्हान्स प्लॅटफॉर्म आहे, याचा वापर ॲडव्हान्स प्रोजेक्टसाठी वगैरे करतात. या प्रत्येका वस्तूबद्दलची माहिती आपण घेणारच आहोत. तर इंट्रोडक्शन टू द इलेक्ट्रॉनिक्समध्ये एवढंच. तर मला असं वाटतं की आपण प्रत्येक वस्तू आपण त्यांची इमेज आणि नावं बघितलेले आहेत. प्रत्येक वस्तूबद्दलची सेपरेट व्हिडिओ ही बनवलीच जाणार आहे. तरीसुद्धा तुमच्या नॉलेजसाठी म्हणून हे सगळे वस्तू दाखवले आहेत. व्हिडिओज बघत राहा, शिकत राहा.
टिंकरिंग लॅब संदर्भातील व्हिडिओज पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा. तुमचे सजेशन्स किंवा शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आम्ही त्यांना नक्कीच रिप्लाय करू. सबस्क्राईब करून आमचे मनोबल वाढवल्याबद्दल अगदी मनापासून आभार.